नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व गुड या ऑब्वियसली गुड राहायलाच पाहिजे. हां, ज्यांनी तुमची जिंदगी झंड केली तुम्ही त्यांची करा, पण तुम्ही स्वतः खुश राहा. तर ना यूट्यूब माझं ग्रो करते, पण ज्या रिझनने ग्रो करते ना ते रिझन मला पचत नाही आहे, अक्षरशः पचत नाही आहे. तर मी एक 5-6 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ टाकलेला आहे. द्विषा आणि दीपिका यांनी सुसाईड केलं. एक सुसाईड आणि एक मर्डर केस आहे. ओके, सेम केस. याच्याबद्दलच डिमांडिंग, सासरच्या लोकांचे डिमांडिंग, जे त्यांचं वातावरण वगैरे ओके त्याच्यावरतीच आहे. तर इतका रिस्पॉन्स भेटला आहे त्या व्हिडिओला. 400K व्ह्यूज झालेले आहेत, 20K लाईक्स झालेले आहेत, कमेंट्स तर भरभरून येत आहेत त्याच्यावरती. म्हणजे मला वाटत होतं की यार काही ठिकाणी होतं पण खूप होतं. आणि मी जस्ट 1-2 दिवसापूर्वी थोडंसं रिसर्च केला, तर ओव्हरऑल लेडीजमध्ये 50% लेडीज मॅरिड आहेत आणि 25-26 म्हणजे 24च्या आफ्टरमध्ये 30-35% लेडीज अनमॅरिड आहेत. अबोव 30 अनमॅरिड आहेत, म्हणजे त्यांना लग्न करायचंच नाही आहे, लग्नाच्या ह्याच्यामध्ये राहायचंच नाही आहे, त्यांना एकटे राहायचे, किचकिचच नको आहे लाईफमध्ये. अँड अक्षरशः माझं असं झालं आहे ना, सिरियसली माझं व्हिडिओ बनवायचा सुद्धा ना मुद्दा हाच होता. ते द्विषाच्या सासूचा व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी? यात जज आहे ती आणि कशी बोलते. तिला लग्नाआधी पाणी घालायला, झाडांना पाणी घालायला आवडत होतं, तिला स्वयंपाक करायला आवडत होतं, तिला मुली आवडत होते. अँड इंटरव्ह्यूमध्ये म्हणते कसे ती झाडाला पाणीच घालायची नाही. ॲक्च्युली ना माझं व्हिडिओ बनवायचं हेच रिझन आहे. माहिती आहे डेअरिंग कुठून येते एवढे सगळी? जेव्हा आपल्याला सगळं संपवायचं असतं ना तेव्हा. आणि मी तेच डेअरिंग केलेलं आहे आणि मी बिनधास्त बोलते आहे. तर खतरनाक लोक आहे त्या जगामध्ये, खतरनाक लोक, जे सगळं करायचं आणि शेवटी सुनेनं आम्हाला 1 कप चहा सुद्धा पाजला नाही. सुनेनं आमच्यासाठी कधी चपातीच केली नाही, कधी खायलाच घातलं नाही आम्हाला, घरच झाडत नव्हती, घाणेरडी राहायची, ब्ला 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 ब्ला. किती ब्लेम करणार यार. सगळे साले असे आहेत ना लोक, बापरे. खरंच विचार करून डोकं असं सुंद होतं. किती लोक यार, हे सासू लोक पण कधी ना कधी या त्रासातून गेलेले. सेम त्रास सुनेला काय यांना द्यायचं असतं मला काही समजत नाही बरं का. मला तर उत्तर भेटलं होतं, मी सहन केले, तू केलं म्हणून काही मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांनाच करावं लागतं. यार कुठल्या जमान्यात राहतात या लोक, किती बदललंय. आणि जे लोक अशा लोकांचे गुणगान गातात ना की ही चांगली आहे तीच खडूस आहे, मी त्या सर्वांना एकच म्हणते, तुमच्या मुलीला ही तशीच सासू मिळव तर तास तू विषय संपला. हो की नाही? खरंच यार वाईट वाटतं माहिती आहे का. माझे सबस्क्रायबर्स 2 दिवसात 75 पासून 800ला गेलेत, फक्त आणि फक्त त्या व्हिडिओमुळे. खुश हो की दुखी हो हेच कळत नाही आहे मला. आणि हो, माझा व्हिडिओ बनवून ठेवायचं पण कारण हेच आहे की उद्या कोणी म्हणलं नाही पाहिजे
ही का गेली म्हणून. तर लोकांनी हे म्हणलं पाहिजे, यार ती व्हिडिओमधून सगळं सांगत होती, आपणच लक्ष नाही दिलं. आणि स्वतःच मग घ्या समजून आता. मग मला पण धमकी भेटलेच होते, मारून टाकतो, नदीत फेकून देतो, हे करतं ते करतं, तुला हायच कोण. तर उद्या माझंही काही बरं वाईट झालं तर तुम्हा सगळ्यांना, माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे रिझन बिहाइंड द सीन सगळे. काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मनात असं एक ओझं आहे.